आता न्यू चॅप्टर आपण स्टार्ट करायलो सिस्टीम ऑफ पार्टिकल्स अँड रोटेशनल मोशन. आतापर्यंत मोशन इन वन डायमेन्शन वगैरे आपण लर्न केलेच आहे. तर आता यामध्ये एक कन्सेप्ट आपल्याला शिकायची आहे. ती कन्सेप्ट आहे रिजिड बॉडी. तर रिजिड बॉडी कशाला म्हणायचं? ओके, सो रिजिड बॉडी आयडियली जी रिजिड बॉडी आहे ना ती अशी बॉडी आहे की ज्या बॉडीला जी बॉडी एक परफेक्टली डेफिनेट आणि अनचेंजिंग शेप आहे. म्हणजे बॉडीच्या शेपवरून आपण रिजिड बॉडीला डिफाईन करायलो. सो आयडियली रिजिड बॉडी जी आहे तर तिचा जो शेप आहे तो परफेक्टली डेफिनेट आहे. म्हणजे पूर्णपणे निश्चित आणि अनचेंजिंग म्हणजे न बदलणारा शेप असणाऱ्या बॉडीला आपण काय म्हणायचं? रिजिड बॉडी म्हणायचं. आता रिजिड बॉडी संदर्भात आणखीन एक आपल्याला कन्सेप्ट शिकायची आहे की फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर तुमच्या लक्षात येईल की एक ब्लॉक आहे आणि या ब्लॉकमध्ये तो घसरत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे बरं? ट्रान्सलेशनल मोशन आहे. त्याला आपण स्लायडिंग मोशन म्हणायचं. आणि एक इन्क्लीन प्लेनवर ते काय व्हायला या ठिकाणी मूव्ह होत असताना त्यामध्ये जेवढे काही पॉईंट्स आहेत जसं की P1, P2 हे ना, तर या सर्व पॉईंटचं वैशिष्ट्य आहे की ते सेम व्हेलॉसिटीनं काय करत आहे? मूव्ह करत आहे ॲट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाईम. मग एखाद्या बॉडीमधले सर्व पार्टिकल सेम व्हेलॉसिटीनं जर मूव्ह होत असेल तर डेफिनेटली ती बॉडी कोणत्या मोशनमध्ये आहे? ट्रान्सलेशनल मोशनमध्ये आहे. आणि म्हणून या फिगरमध्ये जी रिजिड बॉडी तुम्हाला दाखवलेली आहे ती रिजिड बॉडी कशामध्ये आहे? प्युअर ट्रान्सलेशनल मोशन. सो प्युअर ट्रान्सलेशनल मोशन ही फार मोठी कन्सेप्ट नाही. तर बॉडीमध्ये असणारे जेवढे काही असंख्य पार्टिकल्स असतील त्या सर्वांची कोणत्याही इन्स्टंटला जर व्हेलॉसिटी सेम असेल तर डेफिनेटली ती बॉडी कोणत्या मोशनमध्ये आहे? प्युअर ट्रान्सलेशनल मोशन किंवा स्लायडिंग मोशनमध्ये असं म्हणता येईल आपल्याला. सो ओव्हरऑल जे स्टेटमेंट तयार होईल की प्युअर ट्रान्सलेशनल मोशन जर घेतलं आपण कोणत्याही इन्स्टंट ऑफ टाईममध्ये तर त्या बॉडीचे सर्व पार्टिकल्स जे आहेत हे सेम व्हेलॉसिटीनं मूव्ह होत असेल. जसं की फिगर 6.1साठी आपल्याला म्हणता येईल की त्यामध्ये असणारे सर्व पार्टिकल्स हे सेम व्हेलॉसिटीनं मूव्ह व्हायले. दॅट्स वाय कंप्लीट बॉडी प्युअर ट्रान्सलेशनल मोशनमध्ये आहे. पण आता सेकंड फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर सेकंड फिगरमध्ये आपल्याला थोडीशी एक वेगळी कन्सेप्ट बघायची आहे आणि ते मोशन आहे रोलिंग मोशन. आता रोलिंग मोशन हे आपण एका सिलेंडरचं घ्यायलो सध्या. आता इथे जर पाहिलं आपण तर पार्टिकल P1, P2, P3, P4 असे 4 पार्टिकल्स आहेत आपल्याकडं. P1 आणि P2 कुठं आहे बरं? डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. P3 जो आहे तर तो काय करतो या ठिकाणी? तो ॲक्च्युअल कॉन्स्टंट सारखा आपल्याला फील होतो. आणि P4ची डायरेक्शन ही अप्पर साईडला आहे. म्हणजे याचा अर्थ यामध्ये हे प्युअर ट्रान्सलेशनल मोशन आहे का? नाही. दॅट्स वाय इथं लिहिलं आहे इट इज नॉट अ प्युअर ट्रान्सलेशनल मोशन. कारण जे पॉईंट्स आहेत P1, P2, P3, P4 या सर्वांची व्हेलॉसिटीज ही कशी आहे? डिफरंट आहे. आता P3 संदर्भात जर पाहिलं आपण तर मी तुम्हाला म्हणलो की P3 जे आहे तर त्याचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट व्हेलॉसिटी ऑफ पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट P3 जर पाहिले आपण तर ज्या इन्स्टंटला आपण कॅल्क्युलेट केलं त्या इन्स्टंटला त्याची व्हेलॉसिटी किती आहे? ऑलमोस्ट 0 आहे. कारण जेव्हा रोलिंग मोशनमध्ये जो सरफेस तर टच करायला तर तो टच सरफेस हा कोणत्या व्हेलॉसिटीला आहे? 0 व्हेलॉसिटीला आहे. म्हणजे याचा अर्थ काहींची व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज आहे तर काही पार्टिकलची व्हेलॉसिटी ऑलमोस्ट काय आहे? 0सुद्धा आहे. आणि हे रोलिंग मोशनमध्ये पॉसिबल आहे. आणि ओव्हरऑल काय झालं की जे सिलेंडर आहे हा विदाऊट स्लिपिंग रोलिंग मोशनमध्ये आहे. आणि रोलिंग मोशनमध्ये असताना त्याच्यात जे गोष्टी आपण लर्न केल्या 2-3 हायलाइटेड गोष्टी तर कोणत्या केल्या आपण? की एक त्याच्यामध्ये सिलेंडरचं जे रोलिंग मोशन आहे तर रोलिंग मोशनमध्ये काय नाही? प्युअर ट्रान्सलेशनल मोशन नाही. पार्टिकल्स जे आहेत तर डिफरंट इन्स्टंट ऑफ टाईमला व्हेलॉसिटी कशी आहे? डिफरंट. काही इन्स्टंटला काही पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असे आहेत की ज्यांची व्हेलॉसिटी ऑलमोस्ट काय आहे? 0 आहे. हे सगळं केव्हा घडलं? जेव्हा सिलेंडर हा
रोल होऊ लागला होता, आहे ना, घरंगळू लागला होता विदाऊट स्लिपिंग. सो ओव्हरऑल काय झालं की ऑल द पार्टिकल्स नॉट मुव्हिंग विथ द सेम वेलोसिटी. बरोबर आहे का? हा पहिला इव्हेंट घडला. द बॉडी देअरफोर इज नॉट इन प्युअर ट्रान्सलेशनल मोशन, इट्स मोशन इज ट्रान्सलेशनल प्लस समथिंग एल्स. म्हणजे बॉडीमध्ये तर ट्रान्सलेशनल मोशन आहेच, पण प्युअर आहे का? लक्षात घ्या, एकाच डायरेक्शनला तो मूव्ह व्हायला, त्याच्यामुळं त्याच्यात ट्रान्सलेशनल मोशन नाही असं म्हणता येईल का? नाही. फक्त सर्व पार्टिकलची व्हेलोसिटी सेम नाही, डायरेक्शन सेम नाही, त्याच्यामुळं आपण त्याला काय म्हणलो की तो ट्रान्सलेशनल आहे पण प्युअर ट्रान्सलेशनल नाही. आणि प्लस म्हणजे ॲडिशनल त्याच्यामध्ये काहीतरी आहे. मग काहीतरी म्हणजे याचा अर्थ काय झाला त्याच्यामधलं? ते रोलिंग मोशन झालं. द ओनली पॉसिबल मोशन ऑफ सच अ रिजिड बॉडी इज रोटेशन. म्हणजे बॉडी तर ट्रान्सलेशनल मोशनमध्ये आहे, पण बॉडीचं काय सुरू आहे सध्या? रोटेशन पण चालू आहे. द लाईन ऑर फिक्स्ड ॲक्सिस अबाउट विच द बॉडी इज रोटेटिंग इज इट्स ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता लक्षात घ्या, जी लाईन किंवा एक फिक्स ॲक्सिस आपण रोटेटिंग बॉडी, जसं की एखादं चाक असेल तर त्या चाकमध्ये एक एक्सेल पाहिला असेल तुम्ही, एक नाही, बरोबर सेंटरला काय असतं? एक्सेल असतं की त्याच्या सभोवताली चाक काय करत असतं? रिव्हॉल्व करत असतं. म्हणजे एका विशिष्ट ॲक्सिस भोवती, जसं का फॅन आहे सध्या, तर फॅन जर पाहिला ना तुम्ही, तर फॅनच्या बरोबरमध्ये तुम्हाला एक एक्सेल दिसेल की तो एक्सेल काय होतो आहे? स्वतः भोवती रोटेट होत आहे. त्याच्यामुळं फॅन्समध्ये काय आलं आहे? रोटेशनल मोशन आलेलं आहे. दॅट्स वाय लक्षात ठेवायचं की जी बॉडी रोटेट करत असते, तर रोटेट करत असताना एक लाईन किंवा एक फिक्स ॲक्सिस असतो. बरोबर आहे का? आणि तो त्या बॉडीचा काय असतो? ॲक्सिस ऑफ रोटेशन. त्याच्या सभोवताली ती बॉडी काय करत असते? रोटेट होत असते. त्यानंतर जर आपण सभोवताली पाहिलं तर आपले बरेच एक्झाम्पल असतील आपल्याला की ज्यामध्ये हे प्रिन्सिपल आपल्याला दिसून येईल. जसं की पॉटर्स व्हील, जे कुंभारकाम करणार आहे. बरोबर आहे का? त्याचं पहा तुम्ही, बरोबर त्याचा जो सेंटर असतो तर एक विशिष्ट ॲक्सिस सभोवतालीच ते चाक फिरत असतं. बरोबर आहे का? त्यानंतर जेंट व्हील इन फेअर, जत्रेमध्ये पाहिलं असेल तुम्ही ते पाळणं वगैरे. त्यानंतर मेरी गो राऊंड, ओके, जे गोलाकार फिरतं. तर हे सगळे जे आहेत, तर या सगळ्यांमध्ये आपल्याला काय दिसेल? एक असा फिक्स ॲक्सिस दिसेल की त्या ॲक्सिसच्या संदर्भात त्या वस्तूंचं काय होत असतं? रोटेशन होत असतं. आता जेव्हाही रिजिड बॉडीचं रोटेशन होत असतं एक फिक्स ॲक्सिस संदर्भात, तर प्रत्येक पार्टिकल जो आहे बॉडीचा हा कशामध्ये मूव्ह होत असतो? विशिष्ट सर्कलमध्ये मूव्ह होत असतो. विच लाईज इन द प्लेन परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस अँड हॅज इट्स सेंटर ऑन द ॲक्सिस. आता जेव्हाही रिजिड बॉडीचं फिक्स ॲक्सिस संदर्भात रोटेशन होत असताना, तर बॉडी मूव्ह होत असताना तुम्ही कोणताही पॉईंट घ्या. जसं की आता हा फॅन आहे, त्याच्या पात्याच्या अलीकडचा पॉईंट घ्या आणि पात्याच्या कोपऱ्यावरचा पॉईंट घ्या. त्या दोन्ही काय होणार? ते रोटेशनमध्ये फिरणार, पण त्याचा सेंटर कुठे येणार? ॲक्सिस ऑफ रोटेशनवरच येणार. लक्षात आलं? किंवा ही फिगर बघा, आता या फिगरमध्ये पार्टिकल P1 व्हायला सर्क्युलर फिरायला ना, पण त्याचा जो सेंटर आहे तो कुठं आला बरं? ॲक्सिस ऑफ रोटेशनवर आला. P2 घ्या, है ना. आता P1पेक्षा याची रेडियस जास्त आहे. बरोबर आहे का? पण त्याचा सेंटर कुठं आला? ॲक्सिस ऑफ रोटेशन आला. म्हणजे याचा अर्थ काय झालं की जेव्हाही रिजिड बॉडीचं फिक्स ॲक्सिस संदर्भात रोटेशन होत असतं, तेव्हा त्यामधला कोणताही पार्टिकल हा सर्क्युलर फॉर्ममध्ये रिव्हॉल्व होत असतो. आणि विच लाईज इन प्लेन परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस, म्हणजे त्याचा जो प्लेन आहे तो सेंटरला काय असणार? लंब असणार, परपेंडिक्युलर असणार. आणि हॅज इट्स सेंटर ऑन द ॲक्सिस, आणि गोलाकार फिरत असताना त्याचा सेंटर बघा इथं हे याला परपेंडिक्युलर आलं ना. P2 पार्टिकल ॲक्सिस ऑफ रोटेशनला परपेंडिक्युलर आहे, पण P2 पार्टिकल जे रिव्हॉल्व व्हायला त्याचा सेंटर स्वतः ॲक्सिस ऑफ रोटेशन आलेला आहे. अशी ही कन्सेप्ट आहे. या फिगरमध्ये जर पाहिलं आपण, जसं मी तुम्हाला पॉटर्स सांगितलं होतं, पॉटर्स व्हील किंवा फॅन असेल, तर तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण पास केलेला आहे हे एक इमॅजिनरी ॲक्सिस आहे की त्याच्या सभोवताली कोणतीही बॉडी काय करत असते? रोटेट होत असते. म्हणजे रोटेशनल मोशनसाठी हे एक महत्त्वाचं ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि या मी तुम्हाला म्हणलं होतं, जसं की मी इथं A पॉईंट घेतला, इथं B पॉईंट घेतला, तर हे ॲक्च्युअल ॲक्सिस ऑफ रोटेशनला काय असतील? परपेंडिक्युलर असतील. आणि जेव्हा रोटेशन यांचं आपण करू, याचं रोटेशन काढा, याचं रोटेशन काढा, तर प्रत्येकाचा सेंटर हा कुठे येईल? या ठिकाणी
ॲक्सिस ऑफ रोटेशनवरच येईल. बरोबर. त्यानंतर या फिगरची काही इन्फॉर्मेशन आहे ती आपण समजून घेऊ. आता फिगरमध्ये आपल्याला रिजिड बॉडीचं रोटेशन दाखवलेलं आहे. ओके. आता एक लक्षात घ्या की ही रिजिड बॉडी जी रोटेट व्हायली, तर आता याच्यात 3 ॲक्सिसेस एक्स, वाय आणि झेड. पैकी आपण काय केलं माहिती आहे का, जो फ्रेम ऑफ रेफरन्स घेतला तो कोणत्या ॲक्सिसचा घेतला, झेड ॲक्सिस. सो झेड ॲक्सिस ऑफ द फ्रेम ऑफ रेफरन्स. सो झेड ॲक्सिस संदर्भात ती बॉडी रोटेट होत आहे, आपण असं कन्सिडर केलं. आता याच्यामध्ये काय करू माहिती आहे का आपण, की काही पॉईंट्स घेऊ. जसं की पहिला पॉईंट घेतला आपण P1. बरोबर. आता P1 जो रोटेट करायला, तर तो कोणत्या सेंटरबद्दल, C1. आणि हा सेंटर C1 कुठं आहे, फिक्स ॲक्सिस ऑफ रोटेशनला फिक्स आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, हा जो परपेंडिक्युलर जर काढला आपण P1 पासून C1, तर ते परपेंडिक्युलर डिस्टन्स किती त्याचं, R1. म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून P1 पार्टिकल R1 डिस्टन्सला आहे आणि C1 सेंटरभोवती तो कसा रोटेट करायला, अँटी क्लॉकवाईज. सेकंड पार्टिकल घेऊ आपण P2. तर हा जो रोटेट करायला, तर त्याचा सेंटर कोणता आहे, C2, परपेंडिक्युलर डिस्टन्स R2. आता P3 संदर्भात तुम्हाला दिसणार नाही, पण तुम्हाला माहीत आहे की इथं R बरोबर काय असणार, 0 असणार. बरोबर आहे का. म्हणजे याचा अर्थ असा म्हणता येईल आपल्याला की हे पार्टिकल कोणत्या पोझिशनमध्ये समजा स्टेशनरी आहे. बरोबर ना. विथ द रेफरन्स आपण जसं तिकडं स्टेशनरी धरला होता तसं आपण याला स्टेशनरी कन्सिडर करू. सो ओव्हरऑल काय झालं बरं, की या पूर्ण याच्यामध्ये जर पाहिलं आपण, तर जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, ओके, सो या सर्व पार्टिकल संदर्भात एक गोष्ट कॉमन आहे की सर्वांचा ॲक्सिस ऑफ रोटेशन हा कसा आहे या ठिकाणी, कॉन्स्टंट आहे, किंवा त्याला एक शब्द वापरू आपण, फिक्स्ड ॲक्सिस ऑफ रोटेशन. बरोबर. सो फिगरमध्ये पण दिलं आहे पहा की झेड ॲक्सिस जे आहे त्या संदर्भात एक बॉडीचं रोटेट व्हायला प्रत्येक पॉईंट जो बॉडीवरचा घेतला आपण P1 किंवा P2, हे काय डिस्क्राईब करायला, सेंटर. जसं की P1चं सेंटर C1, दुसरीचं P2चं C2. रेडियस जे घेतले आपण सर्कलच्या त्या अनुक्रमे P1साठी R1, P2साठी R2. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे P1 आणि P पासून, ॲक्सिसपासून. आणि जे पॉईंट घेतला आपण ॲक्सिसवर P3, याला आपण सांगितलं की हा रिमेन कोणत्या कंडिशनमध्ये आहे, स्टेशनरी कंडिशनमध्ये आहे. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला आता रोटेशनचे असे काही एक्झाम्पल बघायचे आहेत की ज्यामध्ये ॲक्सिस हा फिक्स नसतो. म्हणजे असं नाही की एखादी बॉडी रोटेशनमध्ये आहे आणि तिचा ॲक्सिस फिक्स असणारच, असं आहे का, नाही. जसं की इथं भवरा पाहतो, मला लक्षात येईल, हे ना, स्पिनिंग टॉप. तर हे प्रॉमिनंट एक्झाम्पल आहे त्याचं, हे ना. सो अ प्रॉमिनंट एक्झाम्पल ऑफ दिस काइंड ऑफ रोटेशन. कोणत्या काइंडचं रोटेशन, की ज्यामध्ये ॲक्सिस ऑफ रोटेशन काय नाही, फिक्स नाही. तर याचं बेस्ट एक्झाम्पल आहे टॉप स्पिनिंग. आता काय होतं की जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे ना विथ द ग्राउंड, इट्स टिप O, हाच फक्त फिक्स आहे. म्हणजे लक्षात आलं ना, हा O फिक्स आहे, परंतु ॲक्सिस ऑफ रोटेशन जो आहे हा कंटिन्युअसली या ठिकाणी काय होणार आहे, चेंज होणार आहे. सो फिगरमध्ये जर तुम्ही पाहिलं, तुमच्या लक्षात आलं की ही फिगर जॉमेट्रिकल फिगर कशाची, बरं, कोनची आहे. म्हणजे याचा अर्थ त्याचे पूर्ण असे जे रोटेशन्स असतात त्याला ओव्हरऑल जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात आलं की त्यांना काय स्वीप आउट केला, एक कोन स्वीप आउट केला. कारण काय झालं, वरचा रोटेशन बदल्यामुळे त्यांना वरचा जो पोर्शन आहे तो असा घेतला, पण खालचा जो पॉईंट होता, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, तो त्यांना चेंज केला का, नाही. दॅट्स व्हाय तुम्हाला जर असं विचारलं की तो कोणता शेप या ठिकाणी काय करतो, स्वीप करतो, तर लक्षात ठेवायचं स्वीपिंग आउट करणारा जो जॉमेट्रिकल पोर्शन आहे तो कोणता आहे, कोन टाईप आहे. बरोबर. The axis of such spinning top moves around the vertical through its point of contact with the ground, sweeping out as a cone. So overall त्यानं काय केलं, कोनचा शेप काय केला, स्वीप आउट केला. कारण
त्याचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो जमिनीशी होता आहे की नाही, आणि व्हर्टिकली त्यानं विथ द ग्राउंड समोर एक शेप तयार केला. धिस मुवमेंट ऑफ द ॲक्सिस ऑफ द टॉप अराउंड द व्हर्टिकल इज टर्म ॲज द प्रिसिशन. मग काय झालं की ॲक्सिसची काय झाली बरं, मुवमेंट झाली बरोबर. द मुवमेंट ऑफ द ॲक्सिस ऑफ द टॉप ग्राउंड व्हर्टिकल इज टर्म ॲज द प्रिसिशन. सो वरचा जो पोर्शन होता ॲक्सिस ऑफ रोटेशनचा, खालचा तर फिक्स आहे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, वरच्यानं काय केला, कोन तयार केला बरोबर आहे का. आणि कोन तयार करत असताना त्याची जी मुवमेंट आहे त्या मुवमेंटला का म्हणायचं आपण, प्रिसिशन म्हणायचं. परंतु यामध्ये लक्षात ठेवायचं की जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे विथ द ग्राउंड हा मात्र कायम है ना, हा कसा राहिला आहे, त्याचा फिक्स राहिला आहे. सो इट इज अ फिक्स पॉईंट. त्यानंतर द ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ द टॉप ॲट एनी इन्स्टंट पास थ्रू द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे इथं ॲक्सिस ऑफ रोटेशन बदलणार, पण प्रत्येक वेळेस तुम्ही ॲक्सिस ऑफ रोटेशन काढा. पहा इथं ॲक्सिस ऑफ रोटेशन समजा आपण 1 नंबरचा घेतला, 2 नंबरचा घेतला, कोणताही ॲक्सिस ऑफ रोटेशन काढा, किंवा इथं हे 3 नंबरचा घेतला है ना, हा 4 नंबरचा घेतला, कोणताही ॲक्सिस ऑफ रोटेशन, तो प्रत्येक वेळेस पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमधून पास होणार हे मात्र निश्चित आहे. त्यानंतर पुढचं जे एक्झाम्पल आहे अशाच काइंडचं रोटेशन की ज्यामध्ये काय नसतो, ॲक्सिस ऑफ रोटेशन फिक्स नसतो, तर त्याचं एक्झाम्पल आहे ऑसिलेटिंग टेबल फॅन, और त्याला आपण म्हणू पेडेस्टल फॅन. सो इथं जर पाहिलं आपण तर तुमच्या लक्षात येईल पाहिजे दिलं आहे की ॲक्सिस ऑफ रोटेशन फ्रॉम द ब्लेड्स हा इथून पास झालेला आहे, आणि ॲक्सिस ऑफ ऑसिलेशन है ना हा ओमधून, या दोघांचा सेंटर जर काढला आपण तर कोणता येतो, ओ. म्हणून ऑसिलेटिंग टेबल फॅन जो आहे तर त्याचे ब्लेड्स रोटेटिंग होत असतात. आता फॅनचा जो पिओट आहे, हा पॉईंट जो असतो जो फिक्स पॉईंट असतो त्याला काय म्हणतो आपण, पिओट म्हणतो, जे तो फिक्स असतो हे की नाही, त्याच्यासोबत तो मूव होत असतो. तर पॉईंट ओ हा कसा आहे, फिक्स्ड पॉईंट आहे. जे ब्लेड्स आहे फॅनच्या हे कशामध्ये आहेत बरं, रोटेशनल मोशन, कारण ते गोल फिरायला हवा देण्यासाठी. वेर एज द ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ द फॅन ब्लेड्स इज ऑसिलेटिंग. मात्र काय होतं की ॲक्सिस ऑफ रोटेशन जी आहे तर फॅनची जी स्पीड आहे है ना, ऑसिलेटिंग फॅन आहे, त्याच्यामुळे ॲक्सिस जो आहे तो कंटिन्युअसली या ठिकाणी काय होईल आपल्याला, रोटेट म्हणजे ऑसिलेटिंग असल्यामुळे तो चेंज झाला दिसेल. सो ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ द फॅन ब्लेड्स इज ऑसिलेटिंग, तो कंपन पोझिशनमध्ये आहे. ओके, सो तो ऑसिलेशन आहे. आणि सो इथे इन्फॉर्मेशन पण दिली आहे की यू हॅव ऑब्झर्व दॅट ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ सच अ फॅन हॅज ॲन ऑसिलेटिंग और साईडवाईज मुवमेंट इन अ होरिझेंटल प्लेन. हो ना, होरिझेंटल प्लेनमध्ये काय व्हायलं, ब्लेडचं ॲक्सिस ऑफ रोटेशन दिसेल आपल्याला अबाउट द व्हर्टिकल थ्रू द पॉईंट ॲट द ॲक्सिस इज पिओटेड. आणि नंतर ॲक्सिस ऑफ ऑसिलेशन आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन यांचा जो पॉईंट जर पाहिला आपण तर दोन्ही ॲक्सिस एकमेकांना कुठं टच करायला, पिओटला टच करतात. आता तिसरं एक्झाम्पल जे दिलेलं आहे आपल्याला, सो इथे एक वरती एक अजून एक गोष्ट आपल्याला सांगता येईल पहा की यामध्ये काय बरं, 1 पॉईंट पहा, 1 पॉईंट जो आहे तो फिक्स आहे, परंतु 1 लाईन फिक्स आहे का, नाही. सो 1 लाईन जी आहे ती नॉट फिक्स, बरोबर आहे का, हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपल्याला आहे पहा 2 फिगर दाखवलेत आपल्याला. तर या फिगर संदर्भात पहा, पहिल्या फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर आपल्या लक्षात येईल की हे जे मोशन आहे रिजिड बॉडीचं हे कसं आहे बरं, प्युअर ट्रान्सलेशनल मोशन आहे. प्युअर ट्रान्सलेशनल मोशन का म्हणलं, कारण जेवढे काही पार्टिकल आहे तर ॲट एनी इन्स्टंट सर्वांची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे, बरोबर आहे का. जसं की आपण एक बॉटल टाईप घेऊ आहे की नाही, तर पहा याच्यात आपण मोशनची डायरेक्शन बघणार आहे का, नाही. ॲट एनी इन्स्टंट सर्व पार्टिकलची डायरेक्शन काय पाहिजे आपल्याला, सेम पाहिजे.
सर्व पार्टिकलची डायरेक्शन सेम आहे, दॅट्स वाय हे मोशन काय आहे, प्युअर ट्रान्सलेशनल आहे. सेकंड याच्यामध्ये जर पाहिलं आपण रिजिड बॉडीचं मोशन, तर याच्यामध्ये काय दिसेल बरं तुम्हाला, सुरुवात पहा, नंतरचं पहा, बॉटमला पहा, काय व्हायला बरं, सर्व पार्टिकलचं सारखं आहे का, नाही, मात्र ते एक डायरेक्शनमध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ हे जे मोशन आहे रिजिड बॉडीचं हे कॉम्बिनेशन आहे. कोणाचं कॉम्बिनेशन आहे, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ कोणतं ट्रान्सलेशनल, प्युअर नाही हां, फक्त ट्रान्सलेशनल प्लस कोणतं असणार हे, रोटेशनल. ओके, तर या दोन याचं हे कॉम्बिनेशन असं, कारण पार्टिकल ॲट एनी इन्स्टंट, सर्व इन्स्टंटला डायरेक्शन सेम आहे का, नाही, डायरेक्शन सेम असेल तर प्युअर ट्रान्सलेशन, डायरेक्शन सेम नसेल तर ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल. सो बोथ दिस फिगर्स म्हणजे मोशन शो केलं सेम बॉडीचं, सेम रिजिड बॉडीचं, तर हे त्यांची ट्रॅजेक्टरी जी आहे ती काय आहे, आयडेंटिकल आहे ना, सारखी ट्रान्झिशनल ट्रॅजेक्टरी आपण घेतली होती. पण पहिल्या केसमध्ये काय झालं की जे मोशन आहे ते प्युअर ट्रान्सलेशन आलं, जेव्हा की अनदर केस जे होतं की त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन आणि रोटेशन या दोघांचं काय आलं, कॉम्बिनेशन आलं. सो आता आपण काय करू, रिकॅप्युलेट करू द मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन, आणि ते ऑब्झर्वेशन काय असेल, द मोशन ऑफ अ रिजिड बॉडी विच इज नॉट पिवोटेड or fixed in same way is either a pure translational or a combination of translational and rotational. म्हणजे आता पहा, बॉडी जर पिवोटेड नाही म्हणजे एक विशिष्ट पॉईंटला फिक्स नाही आहे, बरोबर आहे का, फॅनसारखी जसं आपण फॅन वगैरे पाहिलं, पॉट वगैरे पाहिलं, तसं फिक्स नाही आहे. तर फिक्स नसताना रिजिड बॉडीचं जेव्हा ट्रान्सलेशनल ट्रॅजेक्टरीवर जेव्हा मोशन होतं त्याच्यामध्ये दोन केसेस आपल्याकडे दिसून येतील, बरोबर आहे का. एक केस असे असेल की ज्यामध्ये ट्रान्सलेशनल मोशन, या पहिल्या केससारखं कसं राहील, ही पहिली केस की ज्याच्यामध्ये मोशन कसं आहे, प्युअर ट्रान्सलेशनल, किंवा दुसरी जी पॉसिबिलिटी राहील की ते कॉम्बिनेशन असेल ट्रान्सलेशनल किंवा रोटेशनल. सो रोटेशन मे नॉट बी अबाउट ॲन ॲक्सिस दॅट इज फिक्स ऑर मूव्हिंग अँड ऑसिलेटिंग टेबल फॅन. आणि रोटेशनसुद्धा दोन असू शकतात, एक फिक्स्ड ॲक्सिस संदर्भात रोटेशन असू शकतं. फिक्स ॲक्सिस संदर्भातलं रोटेशनसाठी आपण कोणता फॅन घेतला एक्झाम्पलसाठी, सिलिंग फॅन. आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन फिक्स नसताना नाही पण मूव्हिंग आहे, तर असे एक्झाम्पल आपण काय घेतला, ऑसिलेटिंग फॅन घेतला. सो या चॅप्टरमध्ये आता आपण इथून पुढे लक्षात ठेवायचं आहे की आपण कोणत्या, म्हणजे एक हे असतं समजा की एक काय म्हणून आपण की त्या कन्सेप्टला आपण त्या अँगलनंच विचार करणार. तर तसं इथून पुढे लक्षात घ्या, आपण आता इथून पुढं जो रिमेनिंग चॅप्टर आहे तर यामध्ये जेव्हा रोटेशनल मोशनचा विचार करू तेव्हा फक्त आणि फक्त कोणासंदर्भात विचार करणार, आपण फिक्स ॲक्सिस संदर्भात विचार करणार आहे इथून पुढे. ओके.